त्यापाठोपाठ ज्येष्ठ योगाचार्य डॉक्टर बालाजी तांबे यांचं स्वागत प्रतापरावजी करतील। आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजन वेळुकर यांचेही प्रतापरावजी स्वागत करतील। व्यासपीठावरच्या मान्यवरांचं स्वागत झाल्यानंतर मी आदरणीय प्रतापरावजींना विनंती करतो की आपण स्वागतपर प्रास्ताविक करावं। आदरणीय मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण, व्यासपीठातील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, सकाळतर्फे आपलं सर्वांचं स्वागत करायला मला मनपूर्वक आनंद आहे। सकाळची सर्वसाधारणपणे भूमिका अशी आहे की सर्वांसाठी सर्वांच्या सहाय्यानं, आणि हा सहभाग आपण गेली 80 वर्ष घेतो आहोत, सातत्याने वाढवतो आहोत। मग सरपंच परिषद असो किंवा अबालवृद्धांचा प्रश्न असोत, मधुरांगणच्या माध्यमातून स्त्रियांचे प्रश्न असोत किंवा न्यूजपेपर एज्युकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत, समाजाच्या सर्व थरांना सातत्याने सकाळ यांना त्या प्रकारे हातभाराचा प्रयत्न करतो आहे, त्यांचं सहकार्य घेतो आहे। सकाळ रिलीफ फंडसारख्या संस्थेमध्ये जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते त्या कोट्यवधी रुपये आमच्याकडे लोक पाठवतात, तो त्यांच्या आमच्यावर असलेल्या विश्वासामुळं सॉरी आता येतं ऐकू येते? ऐकू येते का मागे? थँक्यू। नाही, 2च मिनिटात संपवतो। सकाळचं गेली 80 वर्ष जे सातत्याने काम चालू आहे ते सर्वांसाठी आणि सर्वांच्या सहाय्यानं या भूमिकेतून चालू असतं। अबालवृद्धांसाठी चालू असतं, महिलांसाठी चालू असतं, विद्यार्थ्यांसाठी चालू असतं। आणि जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते देशामध्ये तेव्हा सकाळ रिलीफ फंड याच्यामध्ये आमच्याकडे कोट्यवधी रुपये लोक पाठवतात, त्यातूनही चालू असतं। ही सकाळची परंपरा आहे आणि अधिक काही करता येईल याचा विचार सातत्याने केला जातो। आमचे नवीन तरुण नेतृत्व आहे त्याच्या थ्रू आता ही सकाळी संस्था ही आम्हाला जास्त वाढवायची आहे आणि जास्त उपयुक्त गोष्टी करता येतील हा आमचा प्रयत्न असेल। एवढीच विनंती आहे की आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही चळवळ, ही व्यथा आपण यशस्वी करूया, एवढंच मी या निमित्तानं सांगतो। मुख्यमंत्र्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि मी आपली रजा घेतो।